कालिका पुराण अध्याय पहिला काम प्रादुर्भाव वर्णन। भू भू स्वाहा या तिन्ही लोकांच्या पलीकडे गेलेल्या विवेकी योगीजन संसाराच्या जन्ममरणाच्या फेऱ्यांचा नाश करणाऱ्या श्री विष्णूंच्या पदकमलांना वंदन करतात। ते चरणकमल आपल्या सर्वांना पुण्यप्रद आहोत, जी समस्त योगीजनांच्या चित्तातील अविद्येचा आधार नाश करणाऱ्या सूर्यासारखी असून योगीजनांना मुक्ती देणारी आहे। स्वबुद्धीची जननी असून कुबुद्धी नष्ट करणारी आहे, संपूर्ण प्राणीमात्रांना मोहित करणारी आहे, अशी ती परमेश्वरी माया आपणा सर्वांचे रक्षण करो। जगाच्या आदिकालापासून विराजित असलेल्या त्या पुरुषोत्तम ईश्वराला प्रणाम करून सदा ज्ञानमय असे कालिका पुराण मी कथन करत आहे। हिमालय पर्वतावर वास करणाऱ्या मुनिश्रेष्ठ मार्कंडेयांना कर्मठ व इतर मुलींनी नमस्कार करून विचारले। मुनी म्हणाले, हे भगवन, आपण सर्व वेदांचा सर्व शास्त्रांचा सूक्ष्म अभ्यास केला आहे, सारंभूत असे वर्णन केले आहे। त्यामुळे हे ब्रह्मता, ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशाने अंधाराचा नाश होतो तसे आमच्या शंका निरसन झाले आहे। आपल्या कृपेमुळे वेद व शास्त्रे यातील संदेह नष्ट झाले आहे। ब्रह्मदेवाने जे धर्मशास्त्र त्यातील गुणासहित विदित केले आहे, ते धर्मशास्त्र आपल्याकडून आम्हास प्राप्त झाल्याने आम्ही कृतकृत्य झालो आहोत। आता प्राचीन काळी भगवती कालीने सतीरूप धारण करून ईश्वर आणि यती अशा भगवान शंकरास पती समान कसे प्राप्त केले, हे आपल्याकडून पुन्हा ऐकण्याची इच्छा झाली आहे। सदैव ध्यानमग्न असलेल्या संसारातून विरक्त झालेल्या भगवान शंकराला तिने कसे प्रवृत्त केले? सुंदर सतीचा दक्ष पत्नी पोटी कसा जन्म झाला? भगवान शंकर विवाहासाठी कसे अनुकूल झाले? दक्षावर क्रोधित होऊन सतीने देहत्याग कसा केला? तिचा हिमालय पुत्री पार्वतीच्या रूपात कसा जन्म झाला? कामदेवांचा शत्रू असलेल्या शंकराची ती अर्धांगी कशी झाली? हे द्विजोत्तमा, हे सारे आपण सविस्तर सांगावे, कारण आपणासारखा शंका निरसन करणारा अन्य कुणीही नाही आणि होणारही नाही। तेव्हा हे विपेंद्रा, आपण हा सारा वृत्तांत कथन करावा। मार्कंडेय म्हणाले, हे मुनिजन हो, अत्यंत गुहातम पवित्र शुभ सम्यक ज्ञान देणारे आणि आपली इच्छापूर्ती करणारे श्रेष्ठ असे हे कालिका पुराण ऐकावे। हे पुराण प्रथम ब्रह्मदेवाने नारदास सांगितले, त्यांनी ते बालखिल्यांना कथन केले। नंतर असितांनी हे पुराण मला विस्तृतरित्या सांगितले आणि आता भगवान चक्रधर परमात्मा विष्णूला वंदन करून मी हे पुराण आपणास सांगत आहे। व्यक्त अव्यक्त स्वरूप असलेले, सत असत स्थूल सूक्ष्म रूपात प्रकटलेले, शाश्वत निर्विकार चैतन्यरूप विश्वरूप विद्या अविद्या स्वरूप अशा परमात्म्यास माझा नमस्कार असो। हा परमेश्वर निर्मल विरागी असून व्यापक व विश्वरूप आहे। या विश्वांचे सृजन पालन आणि संहार करणारा आहे, अशा त्याला माझा प्रणाम असो। योगी ज्याचे नित्य भजन करतात, प्रत्येकाच्या अंतःकरणात जो ज्योतिरूपाने अस्तित्वात आहे, अशा त्या परमात्म्याला माझे वंदन असो। त्यांचीच नित्य आराधना करून पितामह ब्रह्माने दक्ष इत्यादी 10 प्रजापती, देव दैत्य मनुष्य इत्यादी प्रजा निर्माण केली। मरीची, अत्री, पुलह, अंगिरस, ऋतू, पुरस्तु, वशिष्ठ, नारद, प्रचेतस, भृगु अशा 10 मानसपुत्रांच्या निर्मितीनंतर त्यांच्या मनाने अत्यंत देखणी रूपवान अशी संध्या निर्माण केली। तिन्ही लोकात तिच्या इतकी रूपवान अशी अन्य कोणीच नव्हती। तिचे केस काळे कुरळे घनदाट होते, लालसर गोरा रंग, कमळाप्रमाणे निळसर हरिणीप्रमाणे चंचल डोळे, सरळ नाक, अकर्ण भुवया, पूर्ण चंद्रासारख्या तेजस्वी चेहरा, लाल चुटूक ओठ, डौलदार खांदे, शंखासारखी मान, उन्नत वक्षस्थळ, बारीक नाजूक कमर, हत्तीच्या सोंडेसारख्या भरीव मांड्या, अरक्त सुकुमार पावले, मोहक हसू असलेल्या संध्येला पाहून ब्रह्मा चिंतन करू लागले। दक्ष, मरीची इत्यादी ना वाटले, हिचे या जगात काय कार्य आहे, ती कोणाला वरील? इकडे ब्रह्मदेवांचे चिंतन चालू असतानाच त्यांच्या मनातून एक देखणा पुरुष निर्माण झाला। त्याचा रंग सोन्यासारखा झळाळत होता, खांदे पुष्ट मजबूत होते, छाती विशाल होती, बाहू बलदंड होते, मोठे डोळे, सरळ नाक, नाकाशी दोन्ही
भुवया जोडल्या गेल्या होत्या, त्यांचे हात पाय नखे आरक्त होती, ध्वजावर माशांची आकृती होती, मकर वाहन होते, 5 प्रकारच्या फुलांचे काम होते, फुलांचे धनुष्य होते, त्यांच्या अवतीभोवती सुगंध दरवळत होता. त्या देखण्या पुरुषाला पाहून ब्रह्मदेव व त्यांचे मानसपुत्र विस्मित झाले. तो कोण, काय, कुठला असे प्रश्न त्यांच्या मनात उठले. त्या पुरुषाने सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला प्रणाम केला, म्हणाला, हे विधात्या, मी कोणते कार्य करू? माझ्यासारख्याला उचित असे कार्य मला मिळावे. तसेच हे लोकेश्वरा, तुम्ही सृष्टीत निर्माती आहात, तेव्हा तुम्हीच माझे नाव, माझे स्थान आणि माझ्यासाठी पत्नी निश्चित करावी. त्या पुरुषाचे बोलणे ऐकून व आपल्याच निर्मितीचे आश्चर्य वाटून ब्रह्मदेव क्षणभर स्तब्ध झाले. नंतर मनावर संयम ठेवून संयतवाणीने ते म्हणाले, हे 5 पुष्पबाण धनुष्य, हे सुंदर रूप, याच्याद्वारे साऱ्या स्त्री पुरुषांना मोहित करून तू पारंपरिक मैथुनी सृष्टी निर्माण कर. देव, दैत्य, यक्ष, किन्नर, गंधर्व, सर्प, विद्याधर, राक्षस, पिशाच, सिद्ध, मनुष्य, पशुपक्षी, जीवजंतू, जलचर सारे तुझ्या बाणाने विद्ध होतील. मी, विष्णू आणि शंकर असे आम्ही श्रेष्ठ, आमच्यावर देखील तुझा प्रभाव पडेल. तर इतर प्राणीमात्रांची काय कथा, ते देखील तुझा वंश होतील. तू अदृश्य रूपाने प्राणीमात्रांच्या हृदयात प्रवेश करून त्यांच्या सुखाचे कारण होऊन सृष्टीची निर्मिती कर. प्राणीमात्रांचे मन हे तुझे लक्ष असेल, त्यांच्या मनात मंद आनंद तू निर्माण करशील, हेच तुझ्या योग्यतेचे काम होय. आता तुझे नाव काय असेल ते मी तुला सांगतो. मार्कंडेय म्हणाले, ब्रह्मदेवांनी आपल्या मानसपुत्राकडे कटाक्ष टाकला, त्यानंतर आपल्या कमलसनावर बसले. पुढील अध्याय पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा.